उभं राहून देवपूजा करणं मला खूपच कंटाळवाणं वाटत होतं आणि देवपूजा पण करावीशी असं वाटत नव्हतं, अवघडल्यागत वाटायचं. मग मी काय केलं, मार्केटला गेले आणि खूप छान असा एक चौरंग असा मोठा घेऊन आले. चौरंग घेऊन आल्यानंतर मी या ठिकाणी खाली देवपूजा करायची ठरवली. गुरुपौर्णिमा येते आता 10 तारखेला, तर त्यासाठी मग मी काय केलं, जे काही साहित्य लागणार होतं पूजेचं ते सगळं एकत्रित गोळा करून या ठिकाणी ठेवलं, जेणेकरून पूजा करताना ना सतत उठावं लागणार नाही. मला जेवढं शक्य झालं, जेवढं लक्षात आलं ना तेवढं मी या ठिकाणी सगळी पूजेची साहित्य सामग्री या ठिकाणी बघा एकत्रित गोळा करून घेतलेली आहे. आणि मग मी पूजेला वगैरे सुरुवात केली. आता पूजेला सुरुवात करण्या अगोदर दीप प्रज्वलन करणं केव्हाही चांगलं असतं. तर मी या ठिकाणी दीप प्रज्वलन या ठिकाणी करून घेतलं. देव पण स्वच्छ पितांबरीने स्वच्छ घासून वगैरे घेतले, स्वच्छ अंघोळ त्यांना घालून घेतली. त्यांना देखील खूप छान वाटलं असेल. आज जसं देवपूजा करण्यासाठी जे पाणी वापरत त्यातच मी गुलाबजल वगैरे टाकून घेतले, जेणेकरून सगळे आहे. त्याचप्रमाणे कोणतीही पूजा करत असताना अगोदर आपण गणेशाची पूजा करतो, तर मी नेहमीच देवपूजा करताना प्रथम आपल्या गणेशाचीच पूजा करते आणि नंतर इतर देवाची पूजा करते. तर या ठिकाणी बघा मी लक्ष्मीचा वगैरे या ठिकाणी फोटो, माझ्या स्वामींचा फोटो या ठिकाणी त्यांचं देखील पूजन वगैरे करून घेतलेलं आहे. आणि फायनली माझा पूर्ण पूजेचं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे पूजेची. पहिल्यांदाच मी असं छान असं म्हणजे फूल गजरे वगैरे, सॉरी गजरेने हार असतातच, पण हे जे समोर दिसते मूर्तीने वगैरे अशा प्रकारची वेणी वगैरे मी ज्या घातल्यात ते प्रथमच मी या ठिकाणी आणलेले आहेत. मला अतिशय आवडलं, ते दिसताना पण खूप सुंदर दिसत होतं. घरामध्ये प्रसन्नता निर्माण झाली होती, मनाला शांती भेटत होती. खूप छान वाटलं आज ही पूजा करून खाली बसून वगैरे. तर ही पूजा वगैरे करून घेतली मी. त्यानंतर चहा वगैरे ठेवला, स्वामींना देखील चहा दिला आणि नंतर मी त्या ठिकाणी तो चहा घेतला. त्यानंतर उंबऱ्याला देखील मी या ठिकाणी बघा चंदन आणि हळद असं आणि त्याचप्रमाणे गुलाब, आपले जे पाणी असतं ते, हे सगळं एकत्रित करून या ठिकाणी उंबरठा वगैरे लेपन केलं मी. त्यानंतर आमच्या इथे शेजारीच दत्तात्रेयाचं आपलं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी मी गेले आणि छान अशी पूजा वगैरे करून घेतली. खूप छान वाटला आजचा दिवस, खरंच खूप छान गेला. छान अशी पूजा वगैरे करून घेतली. या ठिकाणी बघू शकता तुम्ही मूर्ती वगैरे किती छान दिसते, सुरेख दिसते. या ठिकाणी काय ना, मला संकल्प वगैरे करायचा होता, तर स्वामींच्या मठात तर जाऊ शकत नव्हते, म्हणून मी या ठिकाणी या मंदिरात गेले. त्या ठिकाणी संकल्प वगैरे केला. आदल्या दिवशी जे काही करतात ना, नैवेद्य वगैरे 5 नैवेद्य, 4 कुत्र्याचे नैवेद्य आणि 1 गाईचा, अशा प्रकारे हे सगळं मी पारायणाची सुरुवात केली. या ठिकाणी या मावशी ज्या आहेत समोर दिसतात, त्या रोज या ठिकाणी मंदिरात जपमाळ करत असतात. माझ्या घरामध्ये जशी मूर्ती आहे स्वामींची आणि दत्तदेवांची, तर तशीच मूर्ती या ठिकाणी बघू शकता मंदिरात देखील आहे. जर अशी वेगळी आहे, नाही तर सेमच आहे. मंदिराच्या बाहेर ते तुळशी वृंदावन आहे, त्या ठिकाणी त्याची देखील मी पूजा केली. आजचा दिवस खरंच खूप छान गेला.